नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर आज मी आलेला आहे बोरसिटी म्हणजेच माझ्या मावशीच्या गावाला आणि व्हिडिओची सुरुवात करूया आपण इथे विहिरीपासून। हे बघा विहीर किती सुंदर आहे। इथे आम्ही पाणी प्यायला आलतो। हे बघा मित्रांनो, हे विहिरीतनं पाणी आम्ही काढलं, थंड थंड पाणी होतं ना, त्याच्यामुळे नॅचरल। हे बघा केळी, एक केळा आम्ही चोरलेला आहे। तर चला, तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत बोरसिटीच्या डोंगरावर जाणार आहोत आणि तो खूप फेमस आहे वाटतं। माहिती आहे ना फेमस आहे का नाही, त्याच्यावर आपल्याला तिकडे काय काय नवीन बघायला भेटते ते आपण जाणार आहोत बघायला। बाय, एक आपले काकू येत आहे आणि ती डोंगरातनं लाकडं कशी घेऊन येते बघा। हा, कशा प्रकारे लाकडे घेऊन येते काकू ते तुम्हाला दाखवतो। बघितलं का तुम्ही कशा लाकडे घेऊन जाते डोकीवर? एवढं वजन तुम्ही घेऊ शकता का? सॅल्यूट भाई। आणि आम्ही आता डोंगराच्या ठिकाणी आलेलो आहोत। हे बघा, तीनच घरं आहेत इकडे। हे एक आहे, हे एक आहे समोर आणि तिकडे एक आहे। आणि आज माझ्यासोबत माझे मावशीचे पोरगे आहेत दोघे। बघा, निखिल हात कर रे आबा। आपला हे निखिल आलेला आहे आणि निशान, हे माझ्या मावशीचे पोरगे आहेत। यांच्यासोबत जाणार आहे आता आपण डोंगरावर। त्या डोंगराचे नाव काय रे? हा, अलन। त्या डोंगराचे अलन नाव आहे, अलन डोंगर। आणि हा मूळ गाव म्हणजे बोरसिटी या गावात येतो डोंगर। किती वेळ लागतो आपल्याला पोहोचायला तिकडे बघू। हा, आपल्याला माहिती ना कसा डोंगर आहे, त्याच्यावर काय काय नवीन नवीन बघायला भेटणार आहे आपल्याला। चला, तुम्हाला पण दाखवतो आणि मी पण बघू। पाट ओलांडून बा, पाटामध्ये पाणीच नाही मिळत। बंद केलंय आता पाटाचं पाणी। आधी पाट जाम भरलेला होता। आधी मी जेव्हा पाहुणे आलता तेव्हा ह्याच ठिकाणी आंघोळ करायला आलता। तर चला जाऊया आता। आपला हे बघा मित्रांनो, चप्पल कोणती घातलीत मी डोंगरावर जाईल ह्या चप्पलाने प्रवास करणार आहात आपण। हे पण माझी चप्पल नाही, माझ्या मावशीची चप्पल आहेत। डोंगराच्या ठिकाणी मला खूप मजा येते फिरायला बाई। हे बघा मावशीचे पोरगे पुढे पुढे चाललेत, त्यांच्या पाठीपाठी मी चाललोय। आणि मित्रांनो रस्ता बघा कसा कच्चा रस्ता आहे। आजूबाजूला हे बघा काटेरी, काय सांगतात ते, आम्ही थेंगुड म्हणतो। तुम्ही तुमच्या भाषेत काय म्हणताय ना, तर कमेंट मध्ये सांगा। काटेरी झुडपांच्या मधनं रस्ता आहे। चालत 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 जायची मजाच वेगळी असते बाई। हा, पण पाय पण जाम दुखतात। हा, चालायची हिंमत पाहिजे भाई। आणि हे बघा मित्रांनो, मला गेट दिसला इथे, कंपाऊंड लाकडाचा गेट बनवलेला आहे। हे बघा, इथून गुरंढोरं यायला नाही पाहिजे, त्याच्यामुळे हा गेट बनवलाय वाटते। बंद करून जाऊया। आणि कंपाऊंड बघा अशी केली जाते झाडांच्याच मदतीने। काटेरी झाडे झुडपे यांच्याच मदतीने कंपाऊंड केले जाते। हे बघा। तर मित्रांनो, हा जो डोंगर दिसतो ना, हा ह्याच्यावर आपण जाणार आहोत। कदाचित अर्धा एक तास लागेल वरती चढायला, त्याच्यापेक्षा जास्त पण लागेल, सांगता येत नाही। रस्ता आपले कसे अनोळखी असतात भाई। ओय थांबा रे, मला पण घेऊन जा। हा बघा मित्रांनो, सोनेरी पलस, ह्याला सोनेरी पलस म्हणतात। इथून सुरुवातीचा हा टप्पा आहे, इथून आपण सुरुवात करतोय डोंगर चढायचा। हे बघा, चढणीचा रस्ता लागलाय, आता खरी मज्जा येणार आहे। काटेरी झुडपामधनं रस्ता निघालाय आपला आता। निखिल दमलाय का रे? निखिल दमलाय सांगते। तसं सांगायला गेलं तर मी पण दमलाय। आता उन्हाळ्यामुळे सगळी झाडांची पानं वगैरे सुकून खाली पडलेली आहेत, तेव्हा झाडांची सगळी पानं खरून गेलेली आहेत। थोड्या अंतरावर आलेले बघा, हे बघा कडा, जी डोंगराची कडा दिसते बघा कशी, याच्यावरती जाणार आहात आपण। आणि तो रस्ता आपल्याला आता शोधावा लागणार, कुठून जायचा। हे बघा माझ्या अवतीभोवती किती सुंदर नजारा आहे ना। निखिल दमून बसलाय बघा, निखिल दमला रे। हे बघा मित्रांनो, इकडे तर पावसाळ्यात यायला पाहिजे होते भाई,
किती सुंदर नजारा वाटत असेल ना जेव्हा डोंगरावरनं पाणी येत असेल तेव्हा. हे बघा माझ्या पाठी इथून किती जोरात पाणी येत असेल पावसाळ्याचं. हा परत एकदा भेट देणार आपण पावसाळ्यात. हे बघा इथून इथून बस इथून कसं जोरात जोरात पाणी जात असेल आपल्या गावामध्ये. घाम पुसून जाऊ थोडे वरती. डोंगरावरनं दगड कसे आलेत गळत. हा किती मोठा दगड आहे. अजून आपल्याला वरती जायचंय. कुठून जायचे रे वरती? चला दाखवा मला रस्ता. तर भाई थोडा दमलंय मी आणि थोडं पाणी पिऊन घेतो आणि नंतर परत आपण प्रवास चालू ठेवू. गरमीमुळे घाम जाम येतो. हे बघा मित्रांनो आपल्याला एक झाड कसं दिसलंय त्याच्यात दगड कसे फसलेत. हे बघा जे वाट पडलेले आहे वाटतं खचून झाड पडलेलं आहे आणि हे मेलेलं झाड आहे बघा. याच्यात दाखवतो तुम्हाला. हे बघा दगड कसा अडकलाय बघा. हे पडला. हे बघा कसे दगड अडकलेत. खतरनाक वाटते ना. अजून खूप काही काही वेगळे वेगळे बघायला भेटणार आहे आपल्याला. निखल्या काय करतो रे? निशान आपला बाहुबली पाण्याची बॉटल घेऊन चाललाय कसा. त्याच्याकडे दिले पाण्याची बॉटल आणि निशानकडे पाण्याची बॉटल दिली आणि निखिलकडे बॅग दिली आपण. आणि मी आहे मोबाईल घेऊन ब्लॉग बनवायला. कुठून तरी रस्ते शोधत शोधत चाललोय आम्ही. आपल्याला वरती जायला हे बघा मित्रांनो काय भेटलंय आपल्याला. उंबर आणि लाल मुंगे. हे पिकल्यावर खायचे असतात पण आता कच्चे आहेत त्याच्यामुळे खाणार नाही आपण. चला जाऊया. हा माकड काही नाही करत. चला पुढे माकडे सांगते. चला बरं बघू. मोबाईल नाही घेऊन जायला पाहिजे बस. सेफ्टीसाठी हे बघा काठी घेतली. मित्रांनो आपल्याला कसं ब्रिज भेटलेलं आहे. जे झाड पडलेले आहे आपले. जाऊन बघूया हा जाता येते का नाही आपल्याला. ओ ओ ल ल ल गेलो रे गेलो. आता काही जमणार नाही आपल्याला पुढे जायला. तेव्हा आता आपण उडी मारूया. चढायला तर लय दम लागतो रे बाबा. अय्यो रामा. वा आत्ता कुठं थंडा थंडा वारा यायला लागलाय. हो अजून तर खूप चढायचे रे भाई. हे बघा मित्रांनो झाड कसं पडलेलं आहे. मेलेलं आहे पण ह्याच्यावर चढून जायला कसं मस्त भारी वाटेल. ह्या झाडावर जायला चढायचं. चढून दाखवू. जाऊ दे. वरतून नजारा कसा दिसतो भाई. कसा रा भारी वाटते ना. मस्त एक नंबर दिसते. हा तुमच्यासाठी काय काय करावं लागतं भाई. अरे बापरे किती सुंदर नजारा आहे हा बघा. अजून वरती गेल्यावर अजून सुंदर नजारा भेटेल आपल्याला. असं तुम्हाला वाटेल की बघतच राहू. जे माईला दगडांचा रस्ता आलेला आहे बघा. हा बघा निखिल कसं यायला लागलाय घाबरत. ते त्याला नको पकडू. थोडं पुढे पकड. ह्याला पकड ना. इथे खाली इथं पकड खाली. दे हात. दे ना माना हात दे ना. मी पकडितो. गेला. किती घाबरतोय निखिल. वरती पकड. झाडाला पकडत जा बाय. हे बघा ये पाय घसरला की गेले खालती. हा बघा सुंदर व्ह्यू. जेवढा सुंदर आहे तेवढा खतरनाक पण आहे. निखिलला हात दे रे. निखिल घाबरतोय जाम. निखिल घाबरतोय. तर मित्रांनो आपली शेवटची टेकडी होती. आता इथंच थांबणार आहेत आपण. थोडा वेळ आराम करतो आणि भूक पण लागली. आपला नाश्ता वगैरे काय करायचा आहे ते. नाश्ता आपलं काय आहे. आंबे आहेत जांभळा आहे आणि ढामणं आहेत. हे पिशवीत घेऊन आले ते ढामणं आहेत. आणि बघा जांभळ्या. हे जांभळ्याची वाट लागली बघा. बॅगेत टाकून आणलेली निखिलने.
हे बघा जांभळाचा हाल कसे झाले. तर चला खाऊया. आणि गरम जाम होऊन राहिले त्याच्यामुळे आम्ही टी शर्ट वगैरे काढून टाकले. हे टी शर्ट टांगून ठेवले इकडे. हे जांभूळ दे, आंबा दे माझा. जांभळं ढामणं वगैरे सगळी खाऊ आपण आता. तर हा इथं थोडा आराम करून खाली जाऊ. खालचा जो भाग हा होता ना टेकडी सारखी, ती दाखवणार आहे तुम्हाला मी. इकडे बघण्यासारखं तर काही झाडा झुडपा व्यतिरिक्त दुसरं काय नाही मिळत. हे जांभळं ढामणं वगैरे आपलं नाश्ता पण आहे, दुपारचं जेवण पण हेच आहे. आता वरती आपल्याला कोण भात वगैरे आणून देणार नाही, त्याच्यानेच काम चालवायला लागेल. बरोबर. यमी. आंबा कसा खायला लागेल आंबा. दाखव रे आपली ढामणं कशी आहेत. ढामणं दाखव हातात. निशान निशान ढामणं दाखव. हे बघा अशी ढामणं असतात भाई. सगळ्यात फेवरेट म्हणजे आपली ढामणं. तर हे बघा मित्रांनो, आपल्याला हा नजारा बघायचा होता. बघताय का वरतून कसा दिसतो नजारा. एक नंबर भाई, एक नंबर. इथे यायचं होतं आपल्याला. आलो की नाही. आपल्याला वाट वगैरे काय नाही माहित होतं, तरी पण आलो. आणि वरतून वाटा तर दिसतात, एकदम मोकळ्या वाटा दिसतात. वरतून म्हणजे सगळंच काय दिसतंय भाई. घर, झाड, हायवे, तलाव, A to Z सगळं काही वरतून दिसते. ओ रोहन 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 रोहन, काय रे करतो वरती झाडावर, काय चढून करतोय. इथे कोणतरी राहत असेल, कोणतरी म्हणजे मुक्या प्राण्यांचे राहण्याचे ठिकाण. हे बघा इथं मला वाटते ससे वगैरे राहतात. ससे खाऱ्या असे बरेच काही मुके जनावरे राहत असतील इथे. पावसाळ्यात राहायचे ठिकाणी खतरनाक आहे. हा गुफासारखे छोटीशी गुफा आहे, छोटीशीच गुफा आहे. हे बघा. आज तिथे यायला पडला. चला आता जाऊया घरी. टाटा.